झाडीपट्टी फॅन्स या चॅनलवरील संपूर्ण नाटक बघण्याकरिता आपल्या मोबाईलमधील YouTube ॲपवर जाऊन सर्च मध्ये टाईप करा झाडीपट्टी फॅन्स आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जो आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि संपूर्ण नाटक बघण्याकरिता या चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये जाऊन संपूर्ण नाटक आणि येथील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला कुठलेही नाटक बघायचे असेल तर त्या नाटकच्या नावावर क्लिक करा। ईश्वरा, अरे तू आम्हाला यासाठी या भूतलावर पाठवलास का रे देवा? अरे दृश्य पाहण्याच्या अगोदर तू आमचे डोळे का मिटलास नाही परमेश्वरा? का मिटलास नाही? लक्ष्मी, लक्ष्मी बघ ना ग, अगं आज आपला फुललेला संसार कसा खेळणी झालाय ग लक्ष्मी, खेळणी झालाय। आपण बेघर झालोय ग, बेघर झालोय। कुमार बाळ, हे बघ कुमार बाळ, अरे तू आता मोठा झालायस। अरे आकाशात उंच वरारणी मारण्या इतपत सक्षम होशील बाळा तू। हे बघ बाळा, तू आमच्यापासून दूर कुठेही निघून जा बेटा। मी मामाला सांगेन की मामीने आम्हाला घराबाहेर काढले म्हणून। नाही बेटा नाही, मामाला नको सांगू। मामाला सांगशील ना त्याला फार वाईट वाटेल। काय करू आजी आजोबा, तुमच्यासाठी भीक मागेल। आमच्यासाठी भीक नको मागू रे, नको मागू आमच्यासाठी। आमचं जे व्हायचं ते होऊ हे परमेश्वरा, बघणारे आमचा नातू आमच्यासाठी भीक मागतोय, तुला दया का येत नाही? दया करा कुणी धर्म करा। रे माझ्या मायबापू, मला भीक द्या। माझ्या आजी आजोबांची तब्येत ठीक नाही, मला पैसे हवे, मला भीक द्या। दया करा कुणी धर्म करा हो, आम्हा गरीबावरती नको आम्हा पुरणपोळी त्या भाकर पोटापुरती, नको आम्हा पुरणपोळी त्या भाकर पोटापुरती। दया करा कुणी धर्म करा हो, दया करा कुणी धर्म करा हो, आम्हा गरीबावरती नको आम्हा पुरणपोळी भाकर पोटापुरती, नको आम्हा पुरणपोळी त्या भाकर पोटापुरती।
कशाला त्याच्याकडे मागणी मागतेस कशाला त्याच्याकडे मागणी मागतेस अगं जेव्हा आपल्या घराची भिंतच कोसळली तेव्हा आपण कोणाला दोन द्यायचं का लक्ष्मी हे बघ आजपासून हेच आपलं घर आणि हाच आपला संस्कार संध्याकाळ व्हायला आपण रात्रभर इथेच थांबू आणि सकाळी पुढच्या गावाला निघून जाऊ या आभाळाच्या छत्री छायाखाली आणि या वृक्षाच्या पायथ्याशी नाही ना कसं बाळ बाळ आजीला बरं या गावातील चांगली भेटलेली देवा बाप्पा त्यांना सुखी ठेवली बाबा त्यांचं कल्याण बाप्पा सुखी ठेवले बाबा देवा माय बापा सच्चिदानंद ईश्वरा माय बापा मामीकडे जाऊन थोडेफार पैसे घेऊन ये. नाही आबा तुमचा बाळू अजूनपर्यंत जिवंत आहे आबा जिवंत आहे आयसा कुमार कुठे आहे कुमार कुमार कुठे आहे कुमार 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 कुमारला आमच्यासाठी भीक मागितली रे अरे बाळू खरंच कुमारला आमच्यासाठी भीक मागितली रे हा बाळू अजूनपर्यंत जिवंत आहे तुम्हाला भीक होण्याची पाणी कधी उडणार नाही आबा तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्ही माझ्यासोबत चला हो तुम्ही दिलेलं घर तुम्ही मंदिराप्रमाणे जपलंही त्याला त्या मंदिरात फक्त कमी आहे की तुम्ही तुम्हा देवा देवतांची माझ्यासोबत चला
मंदिर तुमच्या वेळा सुनाय बा, तुमच्या वेळा सुनायचं. किती उपकारावर उपकार करशील रे तू आमच्यावर. माझी विनंती आहे, माझ्या कुमार बाळाचा शोध घेशील रे माणूस. माझ्या कुमार बाळाचा शोध घेशील. मी शोधेन त्याला. ऐसा मी शोधेन. घाबरू नका तू. चला तू माझ्यासोबत चला. अरे कळत कसं नाही तुला. अरे का दिला चव्हाण आता संपूर्ण कामगिरीत माझ्यावर त्यामुळे त्याला तिकडे सुद्धा बघायला नको. तसं काय ठरले तसं आज आपला अगदी आनंदात कशा जी योजना आपली होती ना ती योजना आपली सक्सेस झाली. या साडीमध्ये किती तू मस्त दिसत आहे. तुला कळत का? अगं तू त्या कॉलेजमध्ये असताना एक रेकॉर्डिंग डान्स सादर केला होता आणि तिथं मी गेस्ट म्हणून आलो होतो त्यावेळी बघ. आणि त्याच तुझ्या त्या नृत्यावरती मी फिदा झालो होतो आणि आपलं प्रेम दिलं. मग आपल्या प्रेमाची आठवण म्हणून तेच नृत्य तू माझ्यासाठी आता या ठिकाणी पेश करणार आहेस. वा काने करा. अच्छा तो सुरू करू. अरे वा 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 जनमन वा काय सुंदर नृत्य सादर केलेस तू. या तुझ्या नृत्यानं तर माझ्या अगदी पुण्यात म्हणे ताज्या झाल्या. मला वाटतं या घरामध्ये आता तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं घराच्या मार्गामध्ये अडचण असलेल्या त्या म्हातारी आणि म्हाताऱ्यांना आपण घराच्या बाहेर हाकलून लावला. घरावरती राज आहे फक्त आता या राणीचा तुला कळत कसं नाही यार. तो फिर चले हम तुम एक कमरे में बंद हो. तो फिर चलो मामी कुठे गेली असणार. मामी आली असले कृत्य. माझ्या मामाला घराबाहेर काढून इथे असले कृत्य. मामी ए मामी
पैसे हवे. पैसे पैसे काय झाडाला लागतात? तुझ्या मामाने देऊन ठेवले माझ्याजवळ पैसे म्हणे पैसे चल चालता इतना. मामी मला काय कळते. मामा गेल्यापासून या घराचा नुसता बाजार झालाय बाजार. आणि धांगड धिंगाणा करावं. काय किंमत उरली आहे या घराला? अरे खूप बोलायला लागलास हा? तुझी जीभ अशी चर 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 चालते हा? न समजले आणि का लहान नाही राहिलो मामी. गावामध्ये एकच उपाय आहे. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. काय म्हणालास तू? हा? काय बघितलंस तू? हा? काय बघितलं सांग? सांग काय बघितलंस? मी मामाला सांगेन की तू नीच कृत्य करतेस म्हणून. थांब तुझी का बोलला तुला? अगं तुझा हा भाचा तुला नाही बोलला. हे बघ बाळा, बाळा ही तुझी मामी आहे ना. अरे मामी तर पवित्र आहे, पवित्र नीच नाही ती. तिला असं बोलायचं नाही. अरे नीच तर तो तुझा मामा आहे, मामा. खबरदार माझ्या मामाबद्दल काय शब्द बोललास तर. खरा नीच तर तू आहेस तू. म्हणून या घराचा काळा कोण बसलाय. मी तुझ्या सोबती असल्यानंतर तुला घाबरण्याचं काही कारण नाही. विचार कर, याला जर आपण इथल्या संपवलं नाही ना तर उद्या गावामध्ये आपल्या विरोधामध्ये बोबाटा याला इथंच ठेवायचं आणि आपण जायचं दीनानाथ चव्हाणच्या बंगल्यावरती. आणि हो जर कुणी आपल्याला विचारलं ना तर सरळ सांगायचं की आम्ही दीनानाथ चव्हाणच्याच बंगल्यावरती होतो म्हणून. घाबरायचं काय नाही. अरे चाल ना, आता मी आहे ना चाल करला बरोबर सुट्टीदारायचं. आपण जाऊ त्याला दीनानाथ चव्हाणच्या बंगल्यावरती. आई बाबा मी आलोय आणि तेही दादाची नियुक्त सुटका करून आलोय. आई बाबा, आई कुठे गेले? कुठे गेले? वहिनी, अगं वहिनी. मम्मी एक नीच कृत्य करणारी स्त्री आहे. मम्मीनेच आजीबाजूंना घराबाहेर काढली. त्यामुळे तू लवकर मामा तुझाच अशोक कुमार. काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? दादा, आपला कुमार आपल्यापासून दूर निघून गेला. अरे तुझा मामा तुला तू निर्दोष सुटका घेऊन आलाय रे.
देवाले म्हणलो का बाबा मला एकच दे आणि तो दिला मला 2 पण काही म्हणा मला शंकाच येते या कमली एका वेळी 2 नक्की शंका येते साला माझ्या या पोरापायी पॉलिसीचा काम राहून जाते बाजूले न पोरं सांभाळायला बायको पाहिला तर ते तशी पण बायको हो फेकून त्याची वस्तू थोडी हो कशी असो ना तोरा बर्दी चुपचाप राहतो पण मी म्हणतो हे आली कशी नाही असून हिचा का घेणा देणा नाही झाला असेल का शॉपिंग करतो म्हणजे 2 वर्गाची शिकली तर शॉपिंग पण माझा बापू रे माझा बापू रे तू चुप राहिली उगा थांबा आपण ना पप्पाकडे जाऊ माझा बापू रे माझा बापू रे जास्त पाणी कोण चमचाना पाचतो का पाणी माझा बापू रे थांब थांब चल बापू बापू तर माझ्याकडे आहे ना बापू बापू हो म्हणते एका बैताड बेलनी बळी झाली का हे कोविले धरते ना बापू हो म्हणते खिवरली नाही काहीतरी फरक आहे चांगला फरक आहे बैताड बेलनी बापू इकडे आहे ते बाई हो शॉपिंगच्या नादात ना सगळं विसरून असं सगळं विसरली पण तू काय म्हणून कमले मला शंकाच वाटते शंकाच वाटते चांगली शंका माझ्यावर एकही नाही सगळं आहे तुझ्यावरच मी काम होतो इकडे हे हो कोणाचे म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय तुम्ही थांबा आता येऊ द्या माझ्या बाबाला रडू नकोस पाहिलं तू चेहरा पाहिजे सगळं तुझा तिच्याकडे पाहिलं तर सगळं तुझा माझ्याकडे माझी चेहऱ्यावर येतही नाही जाऊ द्या खूप सारी शॉपिंग केली कपडे घेतले बापूला ड्रेस घेतला बाईला ड्रेस घेतला मला पण साडी घेतली ना तुम्हाला पण घेतला मी पण हे घेतलीस का ते विसरलीस का घेतली तुमच्यासाठी ना माझ्यासाठी सोड तुमच्यासाठी घेतलं ना मी का घेतली चड्डी पण माझ्यासाठी चेटी पण घेतली चांगला झाला पण बापूसाठी हगीच घेतलीस हे पोरं लागले जर लगा सोडते म्हणून मग तुला काय येऊन जाऊन का माझी चेटी बनण्याला दिसते काहीतरी सरचो घ्यावा जर्सी घ्यावा आता तुम्ही माहित नाही का आपल्या नवऱ्याला काय आवडते का नाही म्हणून फक्त ती गेला का चेटी बने गेला दे का 28 नंबरची वारे वा बरं झाला नंबर तरी माहित नाही बरं बरं झाला तो एक काम करू आपण आता एक काम करू काय ना आपण सांग ना चिंटूचे पापा तुम्ही रागवणार नाही ना माझ्या नाही 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 एवढे लाडानं बोलतेस तर रागवीन का चिंटूचे पापा जाऊ द्या मला लाज वाटते सांग ना काय तिला कोणीच राह का तुला मी सांग 2 पोरं आहेत सांगू सांग चिंटूचे पापा मला ना मला अजून एक पाहिजे पागल झालीस का तू पुन्हा पुन्हा एक पाहिजे इकडे पुन्हा समजा एक करायला गेला आणि 2 जर झाले तर किती आपण अगोदरच एका हँडसेट मध्ये 2 पुन्हा जर 2 झाली तर 4 हँडसेटचा 4 सिमचा हँडसेट भेटेल का म्हणतो नाही म्हणता खरंच नाही म्हणता ठीक आहे मग तुम्ही नाही म्हणता ना तर मग हम दो हमारे हम दो हमारे
इकडे पाय. आता आहे ना आपल्याला पोरं बरं झाले. आता एक काम करू, या दोघांची पॉलिसी काढून टाकू आणि ज्याची त्याची आहे ते विड्रॉल करून टाकू. देऊन बाकीच्या पॉलिसी विड्रॉल करू नाही का. मग अजून एक तुला सांगतो, तुझ्या बापाची 5 एकर जमीन आहे. त्या 5 एकर जमिनीमध्ये चांगला राबून मेहनत घेऊन पीक काढून चांगला सुखी गुन्ह्या गोविंदाने राहून म्हणे सुखी गुन्ह्या गोविंदानं राहू. हा, जेव्हा मला पटवलं तेव्हा मोठ्या नाकानं सांगत होत्या ना, कमले मी तुला इथं जाऊ देणार नाही, हे करू देणार नाही, ते करू देणार नाही, आणि तुझ्या बापाच्या घरी मी पाय सुद्धा ठेवू देणार नाही. हा, तुला माहित नाहीये कमले, माझा 52 लाखाचा एक आहे. बरोबर आहे. 52 लाखाचा तुमचा तो सेट. हा, जाऊ दे ना, तू बदनामी करतेस का नवऱ्याची. मी नवरा हो का नाही, नवरा हो ना, नवऱ्याची तू एवढी बदनामी करतेस. बायकोच का तू विचार करतो बायको जो म्हणून. मला येऊ द्या ना माझ्या बाबाला. अरे बाप का करते तुझा असं बरे माहित आहे ना, भाऊन एकाची शेती आहे. मी नाही भेट. मी भेट आपण तूच का माझा जावई, तू होस माझा जावई, धान खोल्या जावई. पण तुझा 52 लाखाचा एक शेत आपले बनवतेस असा फेकतेस नाही. धान खोल्या 52 लाख. कसाही असो ना, डोळ्यावर दिसो जावई हो मामाजी. का लेणार पेणार मामाजी लेंडार पेंडार नाही. आपल्याच नातवाला लेंडर पेंडर म्हणतात. नातूच माझे नातू होते. नातू माझे म्हणजे ट्यूबलाईट सोबत भूजलाईट तू घेऊन सुटलीस. तुझा बाबाचे हो म्हणते मामाजी. आता पा मामाजी नको म्हणू बे. बहुत त्रास देतो तुम्ही. आता मी बाबाजी नाही ना मामाजी नाही. आता एक काम करायचं, त्याची तिथे पॉलिसी काढले ना त्याचे पैसे वापस करून टाकायचे. झाले मोठं पाणी पडले झाले तर नातू झालं, सगळं झालं. जाऊ दे, मात पडतो मला मी. बरं फुले हा बापू, हा बापू, हा बाई, हा बाई, हा बापू. हे बाई सांगत चला ना. हा बापू. बापू हो माझे नातू माझ्या पोरीचे चेहरा गेले. आता होते नाही का मामाजी कधी कधी. बापू कोण? बापू अरे हो बाई दे पकडू पकडता नातू रे. मारतेस का तू? मामाजी पुष्कळ दिवसानं माझा आजोबा पकडला म्हणून तो चांगले झाले खराब कपडे धुवून दिला. कॉपी घेतो मी. आपण डोळे मारतेस का तू? माझ्या नातू हो. सोडला बेटा बाई हो, बाई हो. बाबा हिला बरोबर पकडा. डेंजर आहे बापासारखी. बापासारखी डेंजर माझ्या नातू रे.
एवढा मोठा आवाज करून जाऊ द्या आता. बाबा तुमचे जावई ना खूप सुधारले. हो जेवढे बिघडले होते ना आता खूप सुधारले. बरं जाऊ दे. मी काय म्हणतो तुम्ही सुधारला पण विचारांनी आता तुम्ही जावई झाले माझे. हो मामाजी पण एक विचारू तुमचा बाबू लाखाचा शेत कुठे आहे? जाऊ द्या ना आता किती बोला. जाऊ द्या ना गेली गोष्ट पार अहो, आता मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही मेल्यानंतर का दुसऱ्याला होणार आहे का मला होणार आहे ना. बरोबर ठीक आहे ठीक आहे. मामाजी मला सांगा आता तुम्ही मेल्यावर का तुम्ही शेत घेऊन जाणार ना जाईल का नाही? बाबा, अहो, आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो ना तेव्हा ते सुधीर भाऊ मिळाले होते. अहो यांनी त्याची पॉलिसी काढली होती ते विड्रॉल झाली. आम्ही दिलं चेक त्यांच्याकडे पण ते म्हणाले की तुम्ही गावाकडे जाल ना तेव्हा बँकेतून ते विड्रॉल करून आणा आणि ते पैसे आहे ना माझ्या आई बाबाकडे द्याल. आम्ही त्यांच्या आई बाबाचा खूप शोध घेतला हो पण ते कुठे सापडले नाही आम्हाला. त्याचे बाबा चांगले काम केलं. अरे बापरे माझे जावई चांगले आहेत. जावई बाप आमच्याच घरी. चला 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 आपण निघू. चला जावई बाबू जाता जाता 10 मारून टाकू. चला मामाजी तुम्ही काही काळजी करू नका. 52 एकराचा एक शेत आहे. चला चला चव्हाणचा बंगला आणि आता आपण याच बंगल्यात आणि आपल्याला पोलीस मध्ये कंप्लेंट केली असेल ना आणि आपल्याला कोणी शोधायला जर आले त्यांना पण हेच सांगायचं की आम्ही या बंगल्यामध्ये होतो म्हणून आपल्याला कोणी संशय घेणार नाही. सुरा आहे माझ्या हातामध्ये आणि आम्ही फोन करून आलो. दिसत नाही का तुला? पोलिसांना बोलवशील साले तुमच्या हातामध्ये पेड्या टाकशील असावरती चढवशील तू आम्हाला. काय केलंय ना हे फक्त मी तुझ्या बापासाठी केलाय. तुझा तो बाप सारा दिनाला चव्हाण रोटल्या तांदळात कसं असं वाटलं काय? तुझ्या बापाने सारं काय कारस्थान केलं ना आणि तुझ्या बापाचा बदला घेण्यासाठीच म्हणून मी हा सुरा गेलोय तुझ्या बंगल्यामध्ये आलोय. तुझ्या बापाने त्या प्रतिभाताई देशमुखचा खून केला होता. होय या सुरवेच्या हाताने आणि त्या प्रतिभाताई देशमुख कडे 50 लाख रुपयाची कॅश तुझ्या बापाने एकट्याने हडप करून घेतली. अगं तुझ्या बापाने मला 10 लाख रुपये देण्याची कबूल केल्याचे पण हे तुझ्या बापाने साला त्या दिनाला चव्हाणे छदाम सुद्धा मला दिलं नाही आणि त्यासाठीच म्हणून हा रूप धारण केलाय. आणि तुला एक आणखी गोष्ट सांगतो. तुझा तो सुधीर त्याच्यावरती तू प्रेम करतेस ना तो सुधीर त्याचा तो मोठा भाऊ सागर
त्याच्यामध्ये तुझा बाप किराणा चव्हाण याची मर्जी होती. तुझा बाप आता किती नीट नालायक आहे. आमची काय करतोस? हिला सोडतो असेल पण त्यासाठी मला माझे 10 लाख रुपये आणि तुझ्या घरामध्ये असलेलं सारं काही सोनं देतो. मला मरण आलं तरी चालेल, पण तुम्ही एवढे निष्ठुर आहे ते आज जाणलं मी तुमच्यामुळे माझ्या सुधीरला मुकले. तुम्ही बाप नाही, तुम्ही आपल्या मुलीची विक्री करणारे दलाल आहात. या क्षणी एक शब्द सुद्धा बोलू नको. हा तुझा बाप आहे ना, त्यासाठी वाटतं ते करायला तयार आहे. दीनानाथ बोलणं बंद करा. मुझे पहले पैसा जवान साहेब, आता आम्ही तुझं या तुमच्या बंगल्यामध्ये थांबणार आहोत. तेव्हा आमचं रक्षण करायचं काम तुमचं. आणि आमच्या मागे जर इथं कोणीही आलं ना, त्यांना आम्ही त्याला म्हणून सांगायचं काय केलं बाबा तुम्ही हे? आज आपलं सर्वस्व त्यांनी हिरावून घेतलं. पुरी हरामाची कमाई हरामाच्या हातात गेली. पुरी तू आता सुधीरकडे चल माझ्यासोबत आणि तुझ्या कपाळावर कुंकवाचा टिळा लाव. आणि सौभाग्यवती हो पुरी. आणि मी माझ्या हाताने आजपर्यंत केलेले कार्य हे गुन्हे मी पोलिसांना सांगेन आणि मी पोलिसांच्या पण बाबा तुम्ही सुधीर, तुझ्या राखीची शपथ. आज ह्या नराधमांना मी जिवंत सोडणार नाही. जागच्या जागी कापलं नाही ना तर नाच चालणार नाही. सुधीर दरवे म्हणून संसारात तू पाचोळा केला तोच मी सुधीर दरवे. काय माणूस कसा मरतो तुला सोडवायचं आहे तुला. एक पापी संपला. पत्राले सीमा. झोपलास का?
तुझ्यामुळेच आमच्या कुटुंबात आक्रंदन माजलंय. असली गुन्हेगार माझ्या दादाचे. सागर दादा तुला माफ करू मी, तुला माफ करू मी. मला माफ कर, मला माफ कर. अरे मी तुझा पती आहे. मी तुझा पती आहे. कुठल्या पतीचे सुरंग मिळवलेस तू? कुठल्या पतीचा दर्जा दिलास तू मला? अगं तुझ्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं. निष्कलंक असताना सुद्धा ते पाप माझ्या माती लागलं. आणि असंच ओरडलं असेल ना माझ्या आई वडिलांनी मला माफ करा म्हणून. पण गेलंच का माफ? गेलंच का माफ? आणि म्हणून म्हणतोस तू माझी पत्नी आहेस म्हणून ना? पत्नी पत्नीचे सोंग मिळवले तू. कुठल्या पत्नीचे अधिकार मिळवलेस तू? अगं ज्या दिवशी तू माझ्या आई वडिलांसमोर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकलंस ना, ज्या दिवशी आपल्या मांगीतील कुंकू पुसलंस ना, त्याच दिवशी तू माझ्यासाठी मेलेली आहेस. आणि तुला पैसाच पाहिजे होता ना? पैसाच पाहिजे होता. पैसाच पाहिजे होता ना तुला? सुनेकडे आणि तेवढा पैसा मिटव आपली हवस. आणि हो, यानंतर हा सागर तुझ्यासाठी मेलेला आहे आणि मेलेला आहे. तर तू माझ्या घरी पाय ठेवण्याचा जरी प्रयत्न केलास ना, तर कापून टाकेन. या नरधमाच्या नादी लागून मी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. पण मी माफी मागे ना. मी माझ्या संसाराचे असे तुकडे तुकडे नाही होऊ देणार सागर. नाही होऊ मिळाले. बघ ना आजी, मामीने मला मारलंय. रक्तही पर्यंत मारलं. तारे होताना तारा पण नक्कीच बघणार. लक्ष्मी, तू स्वप्न बघितलीस काय ग? तुझं स्वप्न असतात. प्रत्येक स्वप्न खरे ठरतात असं नाही. अगं मनी बसे ते स्वप्नी दिसे. अगं आपला कुमार आहे ना, आपल्या कुमारला बाळू गेलाय ना आणायला. बाळू नक्कीच घेऊन येईल ना. हे बघ, अगं प्रत्येक स्वप्न खरी नसते. हे बघ, आले 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 तुम्हाला नागोंडाची भेट नमस्कार नमस्कार. मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा तिथे फॉर्म मिळाले होते. त्यांनी पॉलिसी काढली होती त्यांची. पॉलिसी विड्रॉल झाली. पैसे काय
25,000 रुपये सुधीरला तुमच्याकडे द्यायला सांगितलं. हे लक्ष्मी तुझं बघ आपल्या सुधीरची कमाल बघ. ठेव ग आपल्या सुधीर. रे देवा परमेश्वरा चांगलं केलंस रे बाबा. सुधीर माझा अरे बाळू आपला कुमार नाही दिसला रे अजून. कुमारचा शोध लागला का रे बाळू? शोध लागलेला नाही पण आवाज चिंता करायची नाही. मी आहे मी त्याला शोधेन. अरे आईना पोसाय चालेल माझ्या लक्ष्मी अगं आपल्याला बाळूचंच घर शेवटी काम. अरे सागर तू अशा गप्प काय? अरे बोलत का नाही? तुझे गप्प काय? आपला कुमार आपल्यापासून खूप दूरवर निघून गेला ग. मला वचन दिलं होतं 7 जन्म 7 पेले घेऊन तुम्हाला 7 निभवण्याचं वचन दिलं होतं. आठवते? अगं तू नेहमी देवपूजेत भक्तिगीत गायची. विसरू नको श्रीरामा मला. आणि आज या रामाला सोडून तू नाही जाऊ शकत. लक्ष्मी थांब लक्ष्मी मी येतोय. बघ कुमार आपला कुमार आहे ना. अगं आकाशात कसा ध्रुव ताऱ्यासारखा चमकतोय ग. लक्ष्मी तू ये बघ. ए सुधीर ए सागर अरे ते बघ तुझी आई आहे ना. आई मला बोलवत आहे. भाचा आहे ना माझ्या कुमार मला. तुम्ही सुखी राहा रे. तुम्ही सुखी राहा. ते बघ तुझी आई आहे ना. कुमार माझ्या सर्वे सुखेन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कविश्व दुःख भाग. सुख दुःखाचे जीवन सगळे कोणीच नाही कुणाचा. जगणे मरणे पुन्हा न टळणे खेळ कसा नियतीचा शब्दातून सांगून जाते. आयुष्यभर माझ्या आई वडिलांना तर सुख देऊ शकली नाहीस. पण त्यासोबतच माझ्या संसारामध्ये काळी पाप असणारी तू एक नागिनी स्त्री आहेस. अगं तुझ्यासारख्या स्त्रीला ना या समाजात जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. काही एक
नाहीये. तुला पैसाच पाहिजे ना तर मग जा मिळव आणि हवे तरी एखाद्या कोटीवर जाऊन बस. सागर तुझ्यासाठी मेलेला आहे आणि मेलेला आहे. होय, अगदी खरं बोललायस तू. माझ्यासारख्या कुलटाला या जगात जगण्याचा काही अधिकार नाही. काही अधिकार नाही. सासऱ्याला सासरा नाही म्हण, सासूला सासू नाही म्हण. माझ्या या हाताने मी माझ्या माणसाचा खून केला. मला सागर मला या जगात जगण्याचा काही एक अधिकार काही एक अधिकार. हे माझ्या आई बाबा माझ्यासारखी कुलटा जर तुमच्या घरात असेल तर तिचा नाश झालाच पाहिजे. होय, तिचा नाश झाला. शब्दात मी सांगून जाते डोळ्यातून पाणी.